कधी संगणकाशी बोलण्याची आणि त्याने अगदी माणसासारखं उत्तर देण्याची इच्छा झालीये का? ते IVR वरचं तुमचा कॉल आमच्यासाठी महत्वाचा आहे म्हणणारं रोबोटिक कस्टमर सर्व्हिस नाही, नाही. तर खऱ्या हुशार, थोडी गंमत करणाऱ्या मित्रासारखं. बरोबर. आज आपण अशाच एका AI मेंदूसोबत खेळणार आहोत आणि पाहणार आहोत की आपण त्याला नवीन युक्त्या कशा शिकवू शकतो. अगदी बरोबर. हे म्हणजे एका नवीन अतिहुशार पाळीव प्राण्याला शिकवण्यासारखं आहे. फरक इतकाच की याला ॲडा लव्हलेस कोण होती हे माहीत आहे आणि हा सोफ्यावर घाण करत नाही. हा सगळ्यात मोठा फरक आहे. आज आपण जनरेटिव्ह AI या तंत्रज्ञानाच्या आत डोकावून पाहणार आहोत, तेही एका सोप्या आणि मजेशीर प्रयोगातून. उत्तम. तर आजच्या चर्चेचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. हो. आपल्या श्रोत्यांनी काही लिंक्स आणि नोट्स शेअर केले आहेत, ज्यात एका चॅट प्लेग्राऊंडचा उल्लेख आहे. आपण त्याचाच वापर करणार आहोत. बरोबर. AI मॉडेलशी थेट संवाद साधणार आहोत. आणि आपलं ध्येय हे पाहणं आहे की वेगवेगळ्या सूचना म्हणजे प्रॉम्प्ट्स आणि वेगवेगळ्या सेटिंग्स, ज्याला पॅरामीटर्स म्हणतात, हा. आणि विशिष्ट माहिती म्हणजे डेटा देऊन आपण AIच्या उत्तरांवर कसा प्रभाव टाकू शकतो. अगदी. आणि यासाठी आपण मायक्रोसॉफ्टचं Phi 3 मिनी नावाचं एक छोटं लँग्वेज मॉडेल वापरणार आहोत. Phi 3 मिनी. हो, याला असं समजा की म्हणजे हा एक छोटा पण हुशार रोबोट आहे जो आपल्या कॉम्प्युटरच्या ब्राउझरमध्येच चालतो. अच्छा, म्हणजे काही इन्स्टॉल वगैरे करायची गरज नाही. काही नाही, त्यामुळे आपला लॅपटॉप तक्रार करणार नाही. चला तर मग याच्याशी गप्पा मारायला सुरुवात करूया. ठीक आहे. तर पहिला टप्पा आहे मॉडेलशी थेट संवाद. मी आता स्क्रीनवर https.ak.ms चॅट प्लेग्राऊंड ही लिंक उघडते. लिंक उघडल्यावर मॉडेल डाउनलोड व्हायला थोडा वेळ लागेल असं दिसतंय, जसे एखादा मोठा गेम पहिल्यांदा सुरू व्हायला लागतो तसं. हो, पहिल्यांदा थोडा वेळ लागतो, कारण ते मॉडेल तुमच्या कम्प्युटरमध्ये तात्पुरतं डाउनलोड होत असतं. ही चांगली गोष्ट आहे, कारण याचा अर्थ तुमची माहिती कुठे बाहेर सर्व्हरवर जात नाहीये. अच्छा, ती आपल्याच मशीनवर सुरक्षित आहे. बरोबर. एकदा झालं की पुढच्या वेळी ते खूप पटकन सुरू होतं. बघा, आता मॉडेल तयार झालंय. हो, दिसतंय. स्क्रीनवर एक साधं चॅटबॉक्स दिसतंय. छान. चला तर मग याला पहिला प्रश्न विचारूया. अगदी सोप्पा. विचारा. मी टाईप करतेय, ॲडा लव्हलेस कोण होती, आणि हे एंटर दाबलं आणि लगेच उत्तर येईल बघ. अरे वा, सेकंदात उत्तर आलं. आणि उत्तराचा दर्जा बघा. हो, किती छान आणि सविस्तर माहिती दिली आहे. ॲडा लव्हलेस एक इंग्लिश गणितज्ञ आणि लेखिका होती, जिला जगातील पहिली कॉम्प्युटर प्रोग्रामर म्हणून ओळखलं जातं. बरोबर. यात सगळी महत्वाची माहिती आली, पण खरी गंमत पुढे आहे. अच्छा. या मॉडेलला आपण आधी काय बोललो हे आठवतं. यालाच कॉन्व्हर्सेशनल कॉन्टेक्स्ट किंवा संभाषणाचा संदर्भ टिकून ठेवणे म्हणतात. म्हणजे हे माझ्या त्या मित्रासारखं नाहीये जे 2 मिनिटापूर्वी काय बोललोय हे विसरून जातात. चला, याची परीक्षा घेऊया. घेऊया. आता मी याला मुद्दाम एक अपूर्ण प्रश्न विचारते. चार्ल्स बॅबेजबद्दल आणखी सांगा. मी ॲडाचं नाव नाही घेतलंय. बघूया याला समजतंय का की मी कोणाबद्दल बोलतेय. नक्कीच समजणार, कारण त्याला माहिती आहे की आधीचा संवाद ॲडा लव्हलेस आणि तिच्या कामाबद्दल होता. आणि चार्ल्स बॅबेज तिच्या कामाशी जवळून संबंधित होते. तो त्या 2 गोष्टींमधला संबंध ओळखतो. बघा. खरंच की. त्याने बरोबर चार्ल्स बॅबेज आणि त्यांच्या ॲनालिटिकल इंजिनबद्दल माहिती दिली आणि त्याचा ॲडाच्या कामाशी काय संबंध होता हेही स्पष्ट केलं. आहे की नाही? याची स्मरणशक्ती कमाल आहे. खरंच. आता समजा मला हा विषय सोडून पूर्णपणे नवीन काहीतरी विचारायचं असेल तर काय करायचं? म्हणजे जुन्या गप्पा विसरून नवीन सुरुवात कशी करायची? सोपं आहे. त्यासाठी वरच्या बाजूला एक न्यू चॅट नावाचं बटन आहे. हो, दिसते. एक छोटा मेसेजचा सिम्बॉल आहे. त्यावर क्लिक केल्यावर सगळी जुनी हिस्ट्री पुसली जाते आणि आपण कोऱ्या पाटीवर सुरुवात करू शकतो. जसं व्हिडिओ गेम रिस्टार्ट करतो तसं. समजलं. चला तर मग पाटी कोरी करूया. क्लिक केलं. आता एक पूर्णपणे वेगळा प्रश्न. ENIC काय होते? ओके, याने सविस्तर उत्तर दिलंय की ENIC म्हणजे इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर, पहिलं इलेक्ट्रॉनिक जनरल पर्पज डिजिटल कॉम्प्युटर वगैरे. बरोबर. हे सगळं छान आहे, पण खरं सांगायचं तर हे उत्तर थोडं पाठ्यपुस्तकासारखं वाटतंय. खूपच औपचारिक. बरोबर, कारण डिफॉल्टनुसार हे मॉडेल एक माहिती देणारा सहाय्यक म्हणून वागतंय. पण इथेच तर खरी गंमत सुरू होते. म्हणजे काय होईल जर आपण याला सांगितलं की तू पाठ्यपुस्तकासारखं नाही तर वेगळ्याच पद्धतीने वागायचंस? थांब, म्हणजे आपण याचं व्यक्तिमत्व बदलू शकतो. अगदी. जसं आपण नाटकात एखाद्याला सांगतो तू एक राजा आहेस किंवा तू एक गुप्तहेर आहेस, तसं हे शक्य आहे का?
अगदी तेच. याला सिस्टम प्रॉम्प्ट असं म्हणता. जर तुम्ही डावीकडच्या पॅनेलमध्ये पाहिलं तर तिथे इन्स्ट्रक्शन्स नावाचा एक बॉक्स दिसेल. हो, दिसतोय. यात आपण एआयसाठी एक मुख्य सूचना म्हणजे एक प्रकारची आचारसंहिता लिहू शकतो. ही त्याच्यासाठी एक नियमपुस्तिका असते. अच्छा. तिथे लिहिलेलं आहे, यू आर एन एआय असिस्टंट दॅट हेल्प्स पीपल फाइंड इन्फॉर्मेशन. हो, बरोबर. तू एक AI असिस्टंट आहेस जो लोकांना माहिती शोधायला मदत करतो. चला, तर मग याला एक नवीन ओळख देऊया. मी ही सूचना काढून टाकते आणि नवीन सूचना लिहिते. लिहा. तू एक एआय असिस्टंट आहेस जो सोप्या भाषेत छोटी आणि संक्षिप्त उत्तरं देतो. उत्तर एका वाक्यातच मर्यादित ठेव. उत्तम. बघूया आता काय होतं. आता मी तोच प्रश्न पुन्हा विचारते. इनियाक काय होते? आता उत्तराकडे लक्ष द्या. आधीच्या उत्तरापेक्षा किती वेगळं आहे, अरे वाह, हे तर काय जबरदस्त आहे. है की नाही? म्हणजे पहिलं उत्तर असं वाटत होतं की इतिहासाचं पुस्तक वाचते मी, आणि आत्ताचं उत्तर म्हणजे थेट ट्विटरवरची पोस्ट. बरोबर. हां. ENISE हा पहिला इलेक्ट्रॉनिक जनरल पर्पज कम्प्युटर होता. एका वाक्यात सगळा विषय संपवला. म्हणजे आपण फक्त सूचना बदलून याच्या उत्तरांचा पूर्ण बाज बदलू शकतो. हे तर खूपच भारी आहे. हो, आणि हे खूप शक्तिशाली तंत्र आहे. कंपन्या त्यांच्या विशिष्ट कामासाठी एआय बॉट्स बनवताना याचाच वापर करतात. अच्छा. उदाहरणार्थ, एखादा बॉट फक्त विनोदी उत्तरं देण्यासाठी तर दुसरा फक्त तांत्रिक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रोग्राम केला जाऊ शकतो. हे सगळं त्या सिस्टम प्रॉम्प्टवर अवलंबून असतं. ठीक आहे, आपण AIला एक व्यक्तिमत्व दिलं. पण काय होतं जर आपल्याला त्याच्या उत्तरांच्या शैलीवर नाही तर त्याच्या सर्जनशीलतेवर नियंत्रण हवं असेल? म्हणजे ते किती कल्पक असावं हे ठरवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला त्याच्या मूळ सेटिंग्जमध्ये डोकावून पाहावं लागेल, नाही का? बरोबर पकडलात. आता आपण याच्या अजून आतल्या सेटिंग्जमध्ये जाणार आहोत. या सेटिंग्जला मॉडेल पॅरामीटर्स असं म्हणतात. ओके, पॅरामीटर्स. डाव्या बाजूला जिथे मॉडेलचं नाव लिहिलं आहे त्याच्या बाजूला एक पॅरामीटर्स नावाचं बटन आहे. हो, आहे. त्यावर क्लिक केल्यावर आपल्याला काही स्लाइडर्स आणि पर्याय दिसतील. यातला सर्वात मजेशीर पॅरामीटर आहे टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे याला ताप वगैरे येतो की काय, की एसी लावला की शांत उत्तर देतं? तसं काही नाही. टेम्परेचर म्हणजे AI किती सर्जनशील किंवा अंधाधुंद असेल हे ठरवणारी एक पट्टी आहे. अच्छा. जर टेम्परेचर 0 किंवा खूप कमी असेल तर AI अगदी पाठ्यपुस्तकात दिल्यासारखी ठरलेली आणि अचूक उत्तरं देईल. त्यात काहीही नवीन किंवा अनपेक्षित नसेल. आणि वाढवलं तर? टेम्परेचर थोडं वाढवलं की AI कमी संभाव्य पण तरीही योग्य शब्द निवडावा लागतं. ते थोडा कवी बनण्याचा प्रयत्न करेल. पण जर टेम्परेचर खूप जास्त वाढवलं म्हणजे अगदी 2 पर्यंत नेलं तर ते पूर्णपणे निरर्थक बडबडायला लागेल. म्हणजे जास्त टेम्परेचर म्हणजे AIला थोडा ताप चढल्यासारखं आहे, काही बरळायला लागतं. चला, हे करूनच बघायला हवं. नक्कीच. मी आर्य सूचना परत मूळ पदावर आणते आणि न्यू चॅट सुरू करते. आता डिफॉल्ट टेम्परेचरवर एक प्रश्न विचारू. मूरचा नियम काय आहे? ठीक आहे, याने व्यवस्थित उत्तर दिलं आहे की दर 2 वर्षांनी एका इंटिग्रेटेड सर्किटवरील ट्रान्झिस्टरची संख्या दुप्पट होते. अपेक्षित उत्तर आहे. हो, अगदी सरळ उत्तर आहे. आता पॅरामीटर्समध्ये जाऊन टेम्परेचरची स्लाइडर उजवीकडे ओढून 1.5 किंवा 2 वर सेट करूया. ठीक आहे, मी टेम्परेचर पूर्ण वाढवलं आहे. आता परत विचारते, मूरचा नियम काय आहे? अरे देवा, हे काय आहे? काय आलं? मूरचा नियम म्हणजे भविष्याचा एक सुंदर पतंग जो तंत्रज्ञानाच्या वाऱ्यावर उडतो आणि सिलिकॉनच्या ढगांना स्पर्श करतो. वाव. याने प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी कविताच करून टाकली. हे मजेदार आहे पण पूर्णपणे निरुपयोगी आहे. बरोबर. यातून आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट समजते. काय? जास्त टेम्परेचरमुळे मॉडेल नेहमीच्या उत्तरांच्या बाहेर जाऊन कमी संभाव्य शब्द निवडायला लागतं. ते व्याकरणदृष्ट्या बरोबर वाक्य बनवतं पण त्याचा अर्थ लागत नाही. हो, हे खरं आहे. सर्जनशील कामासाठी जसं की कविता लिहिणे यासाठी हे उपयुक्त ठरू शकतं. पण जिथे माहिती अचूक हवी असेल तिथे जास्त टेम्परेचर धोकादायक आहे. हे तर खरं आहे. नाहीतर हा AI कवी बनून बसेल आणि आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कधीच मिळणार नाहीत. मी हे सेटिंग्स परत डिफॉल्टवर आणते. तर आतापर्यंत आपण पाहिलं की याच्याशी साधं बोलता येतं, याचं व्यक्तिमत्व बदलता येतं आणि याची सर्जनशीलता पण कमी जास्त करता येते. हो. पण या सगळ्या उत्तरांचा आधार काय आहे? ही माहिती येते तरी कुठून? खूप चांगला प्रश्न आहे. आत्तापर्यंत AI त्याच्याकडे असलेल्या अफाट माहितीतून उत्तरं देत होता. ही माहिती त्याला इंटरनेटवरच्या अब्जावधी पानांवरून मिळालेली असते.
ओके. पण ती माहिती सामान्य असते. ती तुमच्या किंवा माझ्या कंपनीच्या नियमांनुसार नसते. बरोबर. म्हणजे जर मी याला विचारलं की मी टॅक्सीसाठी किती रुपये क्लेम करू शकतो, तर याला माझ्या कंपनीची पॉलिसी कशी माहीत असणार? नाहीच. ते तर काहीतरी सर्वसाधारण उत्तर देईल, जे काहीच कामाचं नसेल. बरोबर. आणि इथेच या तंत्रज्ञानाचा सर्वात शक्तिशाली पैलू समोर येतो. याला ग्राउंडिंग असं म्हणतात. ग्राउंडिंग. हो, म्हणजे आपण एआयला हवेत उत्तरं देण्याऐवजी आपण दिलेल्या विशिष्ट माहितीच्या आधारावर उत्तर द्यायला भाग पाडणार आहोत. अच्छा, म्हणजे आपण याला कंपनीची नियमपुस्तकं वाचायला देणार आहोत. हे तर खूपच भारी वाटतंय. कसं करायचं हे? चला करूनच बघूया. सर्वात आधी आपण सिस्टम प्रॉम्प्ट बदलून टाकूया. ठीक आहे. मी इथे लिहितो, तू एक उपयुक्त एआय असिस्टंट आहेस, जो कर्मचाऱ्यांना खर्चाच्या दाव्यांमध्ये म्हणजे एक्सपेन्स क्लेम्समध्ये मदत करतो. ओके. झालं? आता मी माझा प्रश्न विचारते. विचारा. मी विचारतेय, मी टॅक्सीसाठी किती रुपये क्लेम करू शकतो? हां, बघा काय उत्तर आलं. काय म्हणतंय? ते म्हणतंय, हे तुमच्या कंपनीच्या पॉलिसीवर अवलंबून आहे. साधारणपणे कामासाठी केलेल्या प्रवासाचा खर्च मिळतो, पण नक्की रकमेसाठी तुम्ही तुमच्या HR डिपार्टमेंटशी संपर्क साधा. हे उत्तर बरोबर आहे, पण खूपच सामान्य आहे. याने वेळ वाचला नाही. नाही, अजिबात नाही. बरोबर. आता आपण याला जादूची कांडी फिरवल्यासारखं हुशार बनवूया. त्यासाठी आपल्याला एक फाईल लागेल. फाईल? हो. आपण https.ak.msexpenses-txt या लिंकवर जाऊन एक छोटी टेक्स्ट फाईल डाउनलोड करू शकतो. ही एक नमुना फाईल आहे, ज्यात कंटोसो नावाच्या एका काल्पनिक कंपनीचे खर्चाचे नियम लिहिलेले आहेत. ठीक आहे. मी ही फाईल माझ्या कम्प्युटरवर expenses.txt नावाने सेव्ह केली आहे. आता चॅट प्लेग्राऊंडच्या टॅबवर परत या. हो, आले. डाव्या बाजूला टूल्स नावाचा एक सेक्शन आहे. त्यावर क्लिक करून ॲड फाईल्सचा पर्याय निवडते आणि इथे ती फाईल अपलोड करते. बघा, फाईल अपलोड होता चॅट आपोआप रिस्टार्ट झाला. आता आपलं मॉडेल त्या फाईलमधल्या माहितीने ग्राउंड झालं आहे. अच्छा, चला तर मग परीक्षेची वेळ आली आहे. तोच प्रश्न पुन्हा विचारूया. नक्की. मी टॅक्सीसाठी किती रुपये क्लेम करू शकतो? अरे वा, आता बघा याने काय उत्तर दिलंय. काय दिलं? तुम्ही टॅक्सीच्या भाड्यासाठी $100 पर्यंत क्लेम करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला पावती सादर करावी लागेल. हे उत्तर थेट त्या फाईलमधून आलं आहे. अगदी. आता हा फक्त एक सामान्य AI नाही, तर कंटोसो कंपनीचा एक हुशार HR असिस्टंट झाला आहे. बरोबर. आता तुम्ही त्याला हॉटेल किंवा जेवणाच्या खर्चाबद्दलही विचारून पाहू शकता. थांबा, मला एक खोडकर प्रश्न विचारायचा आहे. मी विचारते, मी माझ्या मित्रासोबत जेवलो तर त्याचे पैसे क्लेम करू शकतो का? बघूया, याला फसवता येते का? बघा काय उत्तर दिलंय. नाही, तुम्ही फक्त स्वतःच्या जेवणाचा खर्च क्लेम करू शकता. इतरांच्या जेवणाचा खर्च कंपनीच्या पॉलिसीनुसार दिला जात नाही. वा. याने पॉलिसी अगदी बरोबर समजून घेतलीये. यावरून ग्राउंडिंगचं महत्त्व लक्षात येते की नाही? हे तंत्रज्ञान कंपन्यांसाठी खूप उपयुक्त आहे. हो, खरंच. ते त्यांच्या अंतर्गत कागदपत्रांवर, रिपोर्ट्सवर किंवा नॉलेज बेसवर AI मॉडेल्सना ट्रेन करून कर्मचाऱ्यांसाठी किंवा ग्राहकांसाठी खूप उपयुक्त चॅटबॉट्स बनवू शकतात. हे प्रभावी आहे यात शंका नाही. पण एक प्रश्न आहे. हे फक्त कारण ती टेक्स्ट फाईल लहान आणि सोपी होती म्हणून झाले असेल का? म्हणजे जर एखाद्या मोठ्या, क्लिष्ट कायदेशीर दस्तऐवजावर किंवा हजारो पानांच्या टेक्निकल मॅन्युअलवर याला ग्राउंड केलं, तर ते चुका करणार नाही का? ते गोंधळून जाणार नाही का? तो एक अतिशय महत्त्वाचा आणि योग्य मुद्दा आहे. या तंत्रज्ञानाला हॅल्युसिनेशन नावाची एक समस्या असते. हॅल्युसिनेशन? हो, जेथे ते कधीकधी चुकीची किंवा नसलेली माहिती तयार करतं. मोठ्या आणि क्लिष्ट डेटासेटमध्ये योग्य माहिती शोधून काढणं आणि तिचा योग्य अर्थ लावणं हे मॉडेलसाठी एक आव्हान असतं. अच्छा. म्हणूनच मायक्रोसॉफ्टच्या फाउंड्री पोर्टलसारख्या प्लॅटफॉर्मवर डेव्हलपर्सना यासाठी अनेक टूल्स आणि तंत्र दिली जातात, जेणेकरून उत्तरं अचूक आहेत की नाही हे तपासता येतं. त्यामुळे हे शक्तिशाली आहे, पण याचा वापर जबाबदारीने करावा लागतो. समजलं. तर आज आपण एका साध्या चार्ट इंटरफेसपासून सुरुवात करून AIला एक व्यक्तिमत्व दिलं, त्याची सर्जनशीलता तपासली आणि शेवटी त्याला एका कंपनीच्या नियमांवर ट्रेन करून एक विशेषज्ञ सहाय्यक बनवलं. हे खरंच अविश्वसनीय आहे की एकाच मॉडेलला आपण किती वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकतो. आज आपण जे काही केलं ते एजंटिक सोल्युशन्स नावाच्या मोठ्या संकल्पनेचा एक छोटा भाग आहे. एजंटिक सोल्युशन्स? हो. या तंत्रज्ञानाचा वापर करून असे एजंट्स बनवले जातात जे आपल्यासाठी विशिष्ट कामं करू शकतात. आज आपण जो एजंट बनवला
तो खर्चाच्या पॉलिसीबद्दल उत्तर देत होता. बरोबर. असे एजंट्स मीटिंग शेड्यूल करणे, ईमेलला उत्तर देणे किंवा डेटाचं विश्लेषण करणे अशी अनेक कामं करू शकतात. आजच्या या चर्चेतून एक विचार नक्कीच मनात येतो. आज आपण एआयला एका छोट्याशा टेक्स्ट फाईलमधून शिकवलं. हो. जरा विचार करा, जर आपण त्याला एखाद्या मोठ्या लायब्ररीमधील सर्व पुस्तकं किंवा संपूर्ण इंटरनेट वाचायला दिलं, तर ते काय काय करू शकेल? आणि त्याहीपेक्षा महत्वाचा प्रश्न हा आहे की तेवढी सगळी माहिती मिळाल्यानंतर त्याच्या उत्तरांवर आणि त्याने घेतलेल्या निर्णयांवर आपण किती आणि का विश्वास ठेवायचा? ती शक्ती योग्य हातात आहे की नाही हे कसं ठरवायचं? यावर विचार करायला हवा.